नमस्कार, मी पौर्णिमा किचनमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी। मी ते पावशेर वांगी घेतलेत, तुम्ही बघू शकता। काटेरी वांगी घेतलेत, ती पाण्यात ठेवलेत। 1 वाटी कोथिंबीर, 1 वाटी सुकं खोबरं किसून घेतलंय, 2 चमचे तीळ, स्वादानुसार मीठ, लाल तिखट, 1 चमचा, पाव चमचा हळद, फोडणीचं साहित्य घेतले, जिरा, मोहरी, हिंग, 1 वाटी शेंगदाणे, 1.5 वाटी कांदा लसूण मसाला, 1 चमचा काळा मसाला आणि वाटण्यासाठी जिरा, लसूण आणि 2 मिरच्या घेतल्यात। आता आपण हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घेऊया। पहिले खोबरं तीळ भाजून घेऊया, शेंगदाणे भाजून घेऊया। हे तीळ खोबरं शेंगदाणे भाजून झाले की थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घेऊया। तुम्ही बघू शकता, मी तीळ खोबरं लसूण मिरची आता भाजून घेते। इथं मी बारीक गॅस ठेवला, मी पहिली कढई तापवायला ठेवली होती, आता बारीक गॅस केलाय। आपण हे 1-1.5 मिनिटं परतून घेऊया। तुम्ही बघू शकता, तीळ चटचट करायला लागलेत, खोबरं भाजायला लागले। जास्त खोबरं नाही काळं करायचं, गोल्डन कलर फक्त भाजून घेतलं की मसाला छान होतो, स्वाद छान येतो मसाल्याला। बघू शकता, आता हे मी भाजून घेतले, शेंगदाणे भाजून घेतलेत। आता हे पूर्ण थंड झालं की मिक्सरमध्ये वाटून घेऊया। आता तुम्ही बघू शकता, हे थंड झाले। आता आपण ह्याच्यात तीळ खोबरं लसूण मिरची हे पहिलं बारीक करून घेऊया, मग शेंगदाणे टाकूया आणि मग बाकीचे मसाले टाकूया। तुम्ही बघू शकता, मी आता हे वाटण केले आणि यात सर्व मसाले टाकले, कोथिंबीर टाकले आणि 2 चमचे तेल टाकले। तुम्हाला पाणी टाकायचं असलं तर पाणी पण टाकू शकता, मी तेल टाकलंय। हे असं वाटण तयार झाले। मसाला आपल्याला आता वांगी भरायचे आहेत, हा असा मसाला केलाय मी। आपण वांग चिरून घेताना किडका आहे का ते बघून घ्यायचं। मी ही गावरान वांगी घेतली, काटेरी छोटी छोटी, ही 4 माणसासाठी भाजी पुरेशी आहे। तुम्ही बघू शकता, आता हे मी मसाला भरत आहे। ह्याच्यात सर्व मसाले टाकलेत मी, मीठ मिरची हळद कोथिंबीर हे सगळं वाटून घेतले मी। आता हे वांग असं भरून घ्यायचं मसाल्याने। तुम्ही बघू शकता, बघा तेल टाकल्याने असं एकजीव राहतो, मसाला पडत नाही बाहेर। असेच मी अशा पद्धतीने सर्व वांगी भरून घेते। तुम्ही बघू शकता, आता मी हे वांगी भरून घेतली आहे सगळी। ही 8-9 वांगी आहेत, ही 4 माणसासाठी पुरेशी आहेत। आता मी इथं ती कढई तापवत ठेवली आहे, त्यात 3 मोठे चमचे तेल घातलं आहे। आता तेल आपलं चांगलं तापलं की आपण ह्याच्यात जिरा मोहरी हिंग घालूया। तुम्ही बघू शकता, तेल चांगलं गरम झालं आहे आपलं आणि मी पाणी गरम करून घेतलं आहे। इथे आपल्याला रस्सा वांगी करायची आहे। आता मी एक वांगी टाकते याच्यात आणि ती 1 मिनिट हलवून घेऊया। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो। तुम्ही बघू शकता, मी गॅस मोठाच ठेवला आहे। तर आपण 1 मिनिट हलवून घेऊया ना चांगलं। आणि गावरान छोटी वांगी काटेरी छान असते भाजी वांग्याची। तुम्ही ह्या पद्धतीने नक्की करून बघा मैत्रिणींनो। भाजी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, लाईक करा, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा मैत्रिणींनो। मी गॅस आता मीडियम केला आहे। आता हा मसाला टाकून देते मी। आणि तो हलवून घेते, मसाला परत वरून वांगीला लागेल छान। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे। आणि ही वांग्याची भाजी भाकरीबरोबर भाताबरोबर। मी इथे गरम पाणी घेतलं आहे, ती मिक्सरमध्ये जे वाटण केलं तर त्यात पाणी घातलं आहे, याचं तेवढं घालते। गरम पाण्याने तर्री छान येते आणि टेस्ट बदलत नाही आपली। मी गॅस मध्यमच ठेवला आहे। ह्याला 10 ते 12 मिनटं लागतात शिजायला। तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला आहे। मी ते गरम पाणी टाकले, त्याच्यामुळे बघा तवंग तर्री किती छान आली आहे, कलर छान आला आहे, चव तीच राहते। त्यामुळे मी गरम पाणी टाकले। मसाल्याची कोणतीही भाजी असली ना की त्यात गरम पाणी टाकायचं, म्हणजे तर्री चव तीच राहते। आता आपल्याला 10 ते 12 मिनटं शिजून घ्यायचं आहे मीडियम गॅसवर। छान तवंग आले आहे, तर्री आली आहे, आपलं वांग आता शिजलं आहे, तुम्हाला मी दाखवते।
तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर आला, किती छान तर्री आली आहे. हे बघा वांगं आपलं पूर्ण शिजलंय. चला आता सर्व करूया. झणझणीत तिखट अशी ही वांग्याची भाजी एकदा नक्की करून बघा मैत्रिणींनो. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. तुम्ही बघू शकता आपलं वांगं तयार. कशी वाटली रेसिपी? लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मैत्रिणींनो. एकदा नक्की करून बघा अशी ही झणझणीत तिखट वांग्याची भाजी. स्वस्त रहा, मस्त रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात रहा. बाय.